आदल्या दिवशी पेपरची हेडलाईन, सुवेंदू अधिकारी बंगालचे मुख्यमंत्री होण्याच्या वाटेवर. दुसऱ्या दिवशीची हेडलाईन, सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या. चंद्रनाथ रथ हे बंगालच्या राजकारणात फारसं परिचित नाव नव्हतं, पण भाजपच्या वर्तुळात ते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. बुधवारी 6 मेला रात्री उत्तर 24 परगणा इथे गोळ्या घालून हत्या करण्यात आलेले हे 41 वर्षीय चंद्रनाथ रथ भारतीय हवाई दलात सेवा करण्यापासून ते बंगालच्या विरोधी पक्षाच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण व्यक्ती बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास होता. ते नेमके कोण होते बघूया. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूर इथल्या मूळ रहिवासी असलेल्या रथ यांचे सुवेंदू अधिकारी यांच्याशी जुने राजकीय आणि वैयक्तिक संबंध होते. त्यांना जवळून ओळखणारे लोक त्यांचं वर्णन मृदुभाषी, शिस्तप्रिय आणि रामकृष्ण मिशनच्या विचारांनी सखोल प्रभावित झालेली व्यक्ती असं करतात. रामकृष्ण मिशनमध्येच त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या मित्रांच्या मते हवाई दलात रुजू होण्यापूर्वी त्यांनी एकदा आध्यात्मिक जीवन स्वीकारण्याचाही विचार केला होता, पण त्यानंतर ते हवाई दलात दाखल झाले आणि तिथे त्यांनी जवळपास 2 दशकं सेवा केली. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर रथ यांनी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं आणि त्यानंतर हळूहळू ते राजकीय कार्यात सक्रिय झाले. त्यांचं कुटुंब यापूर्वी तृणमूल काँग्रेसशी संबंधित होतं. त्यांची आई हसी रथ यांनी पूर्व मेदिनीपूरमधील एका स्थानिक पंचायत संस्थेत पद भूषवलं होतं. अधिकारी यांच्याप्रमाणेच रथ यांचं कुटुंब 2020 मध्ये भाजपमध्ये सामील झालं. रथ हे साधारण 2019च्या सुमारास सुवेंदू अधिकारी यांच्या मुख्य राजकीय टीममध्ये औपचारिकरित्या सामील झाले. त्यावेळी सुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत होते. सुरुवातीला कार्यालयाचं समन्वय आणि प्रशासकीय कामकाज सांभाळणाऱ्या रथ यांनी हळूहळू पडद्याआड राहून पक्षाच्या संघटनात्मक कामात एक महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. भाजपच्या अंतर्गत वर्तुळात संवेदनशील राजकीय जबाबदाऱ्या, निवडणूक प्रचाराचं व्यवस्थापन म्हणजे लॉजिस्टिक्स आणि पक्ष कार्यकर्त्यांशी समन्वय साधणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. भाजपची अत्यंत गाजलेली भवानीपूरची लढाई यासह अनेक महत्त्वपूर्ण राजकीय मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. पक्षातल्या जाणकारांच्या मते रथ यांच्यावरती सुवेंदू अधिकारी यांचा पूर्ण विश्वास होता आणि पक्षात एक रायझिंग ऑर्गनायझेशनल फिगर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं होतं. विशेष म्हणजे 30 एप्रिल रोजी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मतमोजणीच्या दिवसाच्या 3 दिवस आधी जेव्हा ममता बॅनर्जी यांनी शखावत मेमोरियल हायस्कूल इथल्या भवानीपूरच्या स्ट्रॉंग रूमला भेट दिली होती, तेव्हा चंद्रनाथ हे भाजप समर्थकांच्या एका छोट्या गटासह त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच रात्री आपलं मूळ गाव असलेल्या पूर्व मेदिनीपूरमधली कांथी इथे रवाना झालेले सुवेंदू अधिकारी अनुपस्थित असल्यानं मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनाचं नेतृत्व हे रथ यांनीच केलं होतं. पोलिसांशी त्यांची जोरदार बाचाबाची होताना दिसून आली. मतमोजणी केंद्राजवळ तृणमूल काँग्रेसचं एक प्रचार वाहन बेकायदेशीरपणे उभं करण्यात आलं होतं आणि त्यावेळी ममता बॅनर्जी त्या वाहनात उपस्थित होत्या असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या तक्रारीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली, ज्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या हस्तक्षेपामुळे अखेर ते वाहन तिथून हटवण्यात आलं. बुधवारी रात्री रथ यांच्या राजकीय प्रवासाचा हिंसक अंत झाला. मध्यमग्रामच्या दोहरिया भागाजवळ दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या हत्येमुळे बंगालमधील राजकीय तणाव हा अधिकच वाढला असून निवडणुकीनंतरच्या या अस्थिर वातावरणात यामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचं सत्र हे सुरू झालंय. सध्याच्या घडीला ज्या 2 गाड्या होत्या त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. जे बुलेट मार्क्स आहेत ते सुद्धा आपल्या त्यांच्या गाडीवरती दिसतात. त्यांचा जो ड्रायव्हर होता तो गंभीर जखमी झालेला आहे. त्याचबरोबर रथ यांच्या आईची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला ज्यांनी कोणी हे केलेलं आहे त्याला शिक्षा झालेलं बघायचं आहे, पण त्याला फाशी व्हावी अशी माझी इच्छा नाहीये, पण त्याला आयुष्यभर म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट त्याला व्हावी अशी प्रतिक्रिया रथ यांच्या आईकडनं देण्यात आली आहे. त्या हे सुद्धा म्हटलेल्या आहेत की भाजप हे सत्तावर आल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे, तेच कारण आहे ज्याच्यामुळे त्यांच्या मुलाला अशा प्रकारे संपवण्यात आलं किंवा त्यांच्या मुलाचा अशा प्रकारे अंत झाला. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राइब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका.